नमस्कार, मी रमेश देसाई, मुख्य संपादक येलगार न्यूज आरग। आरगचा विशेष भारी। तर मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल आरगचा विषय भारी मी का म्हणतोय। तर 2017-18 या दरम्यान आरगसाठी जे पेयजल योजना आपल्या आरगमध्ये आली, त्या योजनेचं काय झालं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि त्याचाच आपण एक ग्राउंड रिपोर्ट तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे। त्या पाईपलाईन ज्या आरगपासून एक 4 किलोमीटर 5 किलोमीटर आरगपासून असणाऱ्या वाडी वस्तीवर ह्या पाईपलाईन नेलेल्या आहेत। अशाच पाईपा चोरीला गेल्या आहेत। थोडक्यात पेयजल योजना चोरीला गेली म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही मित्रांनो। पण ह्या पाईपाच आता इथं नाहीत तर पाणी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाणार कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मनसुरवाडी आणि माळवाडी या ठिकाणी ही जाणारी पाईपलाईन जवळजवळ 4-5 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे। पण सध्या ही पाईपलाईन आपला मिरज ते बेळंकी हे हम रस्त्याचं मोठं काम चालू आहे। कॉन्ट्रॅक्टरनं ही पाईपलाईन 4.5 ते 5 फुटावर खाली घालण्याची अपेक्षित होते, तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्टर आपल्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन कॉन्ट्रॅक्टरने ही पाईपलाईन एकदम वरती गाठलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही पाईप सध्या वर दिसते आहे आणि ही पाईप वर घातल्यामुळं थोडी रस्त्याचं काम करत असताना उघडी पडल्यामुळे अज्ञाताने याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ही जवळजवळ 1.5 किलोमीटर पाईप या ठिकाणी चोरून नेलेले आहे। काळा कावळा ज्याप्रमाणे पांढरा हसतो आणि पटकन उठून दिसतो, अशा पांढऱ्या कपड्यातले सुद्धा चोर असू शकतात असा माझा अंदाज आहे। आणि लवकरच पूर्ण पुराव्यानिशी येलगार न्यूजच्या माध्यमातून हे गुन्हे केल्या की 100% आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू। आणि अनेकदा शब्द प्रयोग लक्षात घ्या, पूर्ण पुराव्यानिशी आम्ही ह्या जे आपण चोरीला गेलेली पाईप आहे ती कुणी नेल्या, कशा पद्धतीने नेल्या याचा पाठपुरावा 100% करू आणि आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करू। सध्या आपण आहोत लिंगणूर रोडला, या ठिकाणी बिहार फाटलांच्या माया शेजारी। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही पेयजल योजनेची जवळपास 3 इंची पाईपलाईन हस्ती पाईप आहे। आणि ही पाईप ही रस्त्याची लेवल एवढी आहे, ही रस्त्याची लेवल एवढी आहे, यापासून फक्त 2 फूट जास्तीत जास्त 2 ते 2.5 फूट एवढं या अंतर या ठिकाणी होणार आहे। पण कॉन्ट्रॅक्टरनं ही पाईप घालत असताना 2-2.5 फुटावरच घातलेली आहे। आणि बेळंकीला जाणाऱ्या या मोठ्या हम रस्त्याचे काम चालू करत असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही पाईप इथं उघडी पडलेली आहे आणि अज्ञात चोरट्यानं इथून पाईप ती उघडी पडलेली पाईप पूर्णपणे कापून नेलेली आहे। आणि कापून नेल्यानंतर या प्रशासनाचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। लोकांनी पाणी पाजलं का खरोखरच पाणी पाजलं म्हणण्याची वेळ आलेली आहे। ग्रामपंचायतीनं आणि पाणी पुरवठा विभागानं याच्याकडे गांभीर्यानं पाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते। तरी सध्या तरी इथं अज्ञात चोरट्यांनी 1.5 ते 2 किलोमीटर पाईप चोरून नेलेली आहे। पाणी यातून अजून एक थेंब हे पाणी यंत्रणेचं इथं पोहोचलेलं नाही किंवा चालू झालेलं नाही, त्याच्या अगोदरच हा प्रकार घडलेला आहे। आणि याकडे पाणी पुरवठा विभाग आणि आरग ग्रामपंचायत पूर्णपणे याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जणू काही यात त्यांचा सहभाग आहे असं असल्यासारखं वागतात। ग्रामपंचायतीने याच्याकडे लक्ष घालून याची तात्काळ चौकशी केली पाहिजे, ज्या विभागाने चौकशी केली पाहिजे आणि याचा छडा लागला पाहिजे, अन्यथा याचा पाठपुरावा आम्ही आमच्या पद्धतीने 100% करू असं मला वाटतं।